छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जूनमध्ये पार पडणार आहे आणि आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत। खरं तर या जागेवर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गेल्या वेळेस निवडून आले त्यावेळेस ते शिवसेनेत होते आणि शिवसेनेकडे ही जागा होती, परंतु आता भाजपचा दावा या जागेवर असणार आहे का याच विषयावर बोलण्यासाठी भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जूनमध्ये पार पडणार आहे। खरं तर भाजपचे मतं जास्त आहे, तुमचा दावा असणार आहे का जागेवर? खरं तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला जे संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्ह्यामध्ये जे घवघवीत विक्रमी यश मिळालं जनतेच्या माध्यमातून, त्या यशाच्या खऱ्या अर्थाने बळानुसार आणि भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत दोन्ही जिल्ह्यात झाल्यामुळं निश्चितच हा अधिकार भारतीय जनता पार्टीचा आहे आणि ती खरं तर ती सीट भारतीय जनता पार्टीला मिळावी या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे। नक्कीच तुमचा मतांचा आकडा जास्त आहे, या संदर्भात तुम्ही काय पक्षश्रेष्ठीशी बोलला आहेत का, काही बोलणं झाले का? हे का शेवटी प्रत्येक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची खऱ्या अर्थानं जे यश मिळवलं, यश संपादन केलं जनतेच्या माध्यमातून, त्या यशाकडे पाहता प्रत्येक भारतीय जनता पार्टीला वाटतं की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो आणि तसंच जालन्यामध्ये जे भरभरून यश संपादन केलं, त्या यशाच्या नुसार हे भारतीय जनता पार्टीचा हक्क आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळावी आणि त्याच्यामुळे ही विधान परिषद मिळावी या भूमिकेतून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ही तर मागणी करणारच आम्ही। नक्कीच भारतीय जनता पार्टी या जागेची मागणी करेल। या जागेसाठी तुम्ही उत्सुक आहेत का? हे बघा, भारतीय जनता पार्टीत आता उमेदवारांची कमी नाही आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी गुणवत्तेनुसार उमेदवार शोधत असते, गुणवत्तेनुसार उमेदवारी देते। निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने ज्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला गुणवत्तेनुसार उमेदवारी दिले त्यांना निवडून आणण्याचं काम मी करेल। त्याच्यात मी असेल नसेल हे मला माहीत नाही, पण पक्ष जो आदेश देईल तो खऱ्या अर्थाने आम्ही अंमलात आणतो आणि त्याचीच प्रचिती खऱ्या अर्थाने ही महानगरपालिका जिल्हा परिषद हे जे यश मिळालं हे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बलबुत्याप्रमाणे पक्षाच्या शिस्तीप्रमाणे वागल्यामुळे खऱ्या अर्थाने हे आम्हाला यश मिळालेलं आहे। नक्कीच भारतीय जनता पार्टीचे बरेच जण या जागेसाठी उत्सुक आहेत, निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु एक नाव घेतले जाते, घनसावंगीचे माजी आमदार राजेश टोपे आहेत, जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत, त्यांचंही नाव चर्चेत येत आहे की ते भाजपकडून लढणार म्हणून। तुम्ही किती येतात? खरं तर तशी काही आम्हाला कल्पना नाही आहे, परंतु तसं काही होणार नाही। भारतीय जनता पार्टी आता प्रतिशत भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टी योग्य अशा व्यक्तीला उमेदवारी देणार। जर भारतीय जनता पार्टीने सोडून घेतला हा मतदारसंघ तर निश्चित चांगला आणि ताकदवार उमेदवार भारतीय जनता पार्टी उभी करेल। निश्चितच बहुमत भारतीय जनता पार्टीकडे सर्वात विक्रमी बहुमत असल्यामुळे त्यामुळे कोणापुढं हात पसरवण्याची आम्हाला गरज पडणार नाही। नक्कीच हे होते भाजपचे आमदार संजय केनेकर आणि भारतीय जनता पार्टीचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मताचा आकडा जास्त आहे, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी दावा करू शकते की हा मतदारसंघ आम्हाला सुटावा आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी असू शकतो, असं संजय केनेकर यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।